एखाद्या मनुष्याच्या आत्म्याला जर शांती भेटली नाही तर तो तसाच भटकत असतो आणि त्याचा भूताप्रेताच्या योनीमध्ये जन्म होतो आणि तो वारंवार तिथंच भटकत राहतो जोपर्यंत त्याच्या आत्म्याला शांती भेटून त्याचे कार्य ह्या पृथ्वीवरती संपत नाही। एक साधारण मनुष्य त्याचा आत्मा जर भूताच्या योनीमध्ये गेला तर तो एका साधारण मनुष्याला किती यातना करतो हे आपल्या सर्वांना तर माहीतच आहे। परंतु आजची वैकथा ही अशा एका आत्म्याची आहे जो की मरणाआधी तांत्रिक होता। ही कहाणी मध्य प्रदेशामध्ये एका छोट्याशा गावातली आहे। चला तर आपण पाहूया ही वैकथा नेमकी काय आहे ती। ह्या कथेचे लेखक आहेत राहुल भालेराव। मयंक आपल्या पत्नी आणि 2 मुलांसोबत राहत होता। एक मुलगी रिया आणि दुसरा 9 वर्षाचा मुलगा श्याम। असे त्यांचे छोटेसे कुटुंब शहरापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती दूर राहत होते। रोज रेल्वे स्टेशनवरती 4 ते 5 किलोमीटर जावे लागत। त्यामुळे त्यांनी असा विचार केला की आतापर्यंत आपण जी सेव्हिंग करून ठेवली आहे त्याने स्टेशनच्या जवळपास कुठेतरी घर घेऊ, त्याने कामाला जाण्यास सोयीस्कर होईल। मयंक आणि त्याच्या पत्नीने घरे शोधण्यास सुरुवात केली आणि त्यांनी एका एजंटलाही सांगितले। एजंटने त्यांना 7 ते 8 घरे दाखवली, परंतु त्यांच्या बजेटमध्ये बसेल असं एकही घर त्यांना मिळाले नाही। असेच थोडे दिवस गेल्यानंतर त्यांना एजंटचा फोन आला आणि एक बंगला आहे तुमच्या बजेटमध्ये असे म्हणून त्याने येऊन पाहण्यास सांगितले। त्या दिवशी मयंकलाही सुट्टी असल्याने तो घरीच होता। त्याने लगेच तयारी करून आपल्या बायकोसोबत तो बंगला पाहण्यासाठी गेला। एजंटने त्यांना बंगला दाखवला। बंगला खूप सुंदर आणि मोठा होता। बंगल्याच्या समोर नारळाची 4-5 झाडे होती आणि गेटपासून ते दरवाजापर्यंत आजूबाजूने गुलाब, जास्वंद, सदाफुली अशा विविध प्रकारची फुलांची झाडी होती। 2 माळ्यांचा तो बंगला खूपच सुंदर होता। फक्त खूप दिवस कोणी राहत नसल्याने त्याच्या रंगाचे काम बाकी होते। बंगला मयंकच्या बजेटमध्येही होता आणि याआधी पाहिलेल्या घरांपेक्षा तो मोठाही होता। एका मध्यमवर्गीय माणसाला बंगला घेणं म्हटलं तर आपल्या आयुष्यभराची सेव्हिंग पूर्ण घरामध्ये जाणार, म्हणून त्याने बंगलाविषयी आजूबाजूस विचारले तर त्याला आजूबाजूच्या लोकांनी तो बंगला घेण्यास मनाई केली, कारण आजूबाजूच्या सर्व लोकांनी सांगितले की त्या बंगल्यामध्ये एका वाईट शक्तीचा वास आहे। याआधीही त्या बंगल्यामध्ये राहण्यासाठी बरेचसे जण आले होते, परंतु सर्वजण तेथून निघून गेले। आजूबाजूच्या लोकांनी जे सांगितले ते ऐकल्यावर मयंक आता विचार करू लागला आणि त्याने सरळ त्या रूम मालकाला फोन केला आणि बंगल्याविषयी जे ऐकण्यात आले ते त्यास सांगितले। मयंकचे बोलणे ऐकल्यानंतर तो रूम मालक मयंकला सांगू लागला, तसं काहीच नाही आहे, आम्ही स्वतः त्या घरामध्ये राहिलो आहोत। त्याची कहाणी मी तुम्हाला खरी काय आहे ती सांगतो। त्यात माझे चुलते राहत होते। ते एक तांत्रिक होते, तसे ते गावाच्या लोकांची मदतच करत होते। असे वाईट तांत्रिक नव्हते ते, आणि त्यांचा त्या घरामध्ये मृत्यू झाला, त्यामुळे आजूबाजूचे लोक घाबरत आहेत, बाकी तसं काही नाही आहे। त्यावर मयंकने त्यास प्रश्न विचारण्यास सुरुवात केली, इतक्या कमी किमतीत देत आहेत तुम्ही तो बंगला आणि तुम्ही स्वतः का नाही राहत या बंगल्यामध्ये? मयंकच्या प्रश्नाचे उत्तर देत त्या बंगल्याचा मालक मयंकला म्हणाला, माझे चुलते ह्या तांत्रिकीय क्षेत्रात असल्याने त्यांचे लग्नही झाले नव्हते आणि त्यांना कोणी मुलेही नव्हते, त्यामुळे हे घर मला असेच मिळाले आहे। त्यामुळे मला काही फरक नाही। आणि राहिला प्रश्न मी तिथे का राहत नाही, तर माझा इकडे स्वतःचा बिझनेस आहे, त्यामुळे मी तिकडे राहत नाही। आणि हो, जर असे असेल तर मी तुम्हाला एक सल्ला देतो, तुमच्या मनात जर काही शंका असेल तर त्या बंगल्याची पूजा वगैरे घाला, नाहीतर तो बंगला तोडून एक नवीन पुन्हा बांधा। नाहीतर दुसरा सल्ला असा की जर तुम्हाला ह्या किमतीमध्ये कुठे दुसरा मिळाला तर तुम्ही तो घेऊ शकता। माझं काय आहे, तो बंगला विकला तरी ठीक आहे आणि नाही विकला तरी ठीकच आहे। आता तुम्ही विचार करा, तुम्हाला तो बंगला घ्यायचा आहे की नाही, आणि नंतर मला तसं कळवा, असे म्हणून त्याने दोघांनी फोन ठेवला। मयंक आणि त्याच्या पत्नीने दोघांमध्ये विचार केला आणि तो बंगला घेऊन त्याची पूजापाठ, होम हवन करून त्याची शांती करू असे ठरवले। थोड्याच दिवसात त्यांनी तो बंगला घेतला आणि बंगल्याची शांती करण्यासाठी त्यांनी एका पंडिताला बोलवले आणि तो घरामध्ये हवन करू लागले। पंडित आणि त्यांचे सहकारी
मंत्र उच्चार करत होते आणि हवनामधून निघणारा धूर थोड्याच वरती जाऊन एका दरवाजाने बाहेर जात होता. ही आश्चर्य करण्याची गोष्ट होती, कारण कुठल्याही गोष्टीचा धूर झाल्यास तो सर्वत्र पसरतो, परंतु इथे ही गोष्ट वेगळीच घडत होती. खिडकी उघडी असेल म्हणून असे होत असावा असा विचार करून त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि पूजापाठ करून त्यांनी त्या बंगल्याची रंगरखोटी झाल्यानंतर तेथे ते राहू लागले. सुरुवातीचे काही दिवस अगदी सुरळीत चालू होते, परंतु एक दिवस मयंकचा मुलगा टॅरेसवरती एकटाच खेळत होता. त्याच्या आईने नाश्ता तयार करून ठेवला होता, त्यामुळे त्याने तिच्या मुलीला त्यास आवाज देण्यास सांगितला. तिचे नाव मेघा असे होते. मेघा टॅरेसजवळ जाणाऱ्या जिन्याजवळ जाऊन श्यामला हाक मारते, श्याम. तर मेघा आश्चर्यचकित होते, कारण तिला आवाज आला, हा बोल, काय? परंतु हा आवाज श्यामचा नसून एका 24 ते 25 वर्षाच्या युवकासारखा तिला जाणवला. पण तिला वाटले की टॅरेसवरून आवाज नीट ऐकू आला नसावा, म्हणून ती पुन्हा आवाज देत म्हणाली, आई बोलावते, चल लवकर खाली ये नाश्ता करायला. तर मेघाला पुन्हा त्याच आवाजात ऐकू आले, मी नाही नाश्ता बिष्टा करत. आता मात्र मेघाची शंका वाढली आणि तिने तिच्या आईला आवाज दिला. तिची आई जिन्याजवळ आली, म्हणाली, तू बोलवलं नाहीस का अजून श्यामला? तर मेघाने तिच्या आईला सर्व सांगितले. तिच्या आईने ती छोटी आहे म्हणून दुर्लक्ष केले आणि तिने श्यामला आवाज देणारच इतक्यात श्याम जिना उतरून खाली आला आणि तो म्हणू लागला, आवाज देत होतास का मला कोणी? त्यावर आईने लाडाने त्याला म्हणाले, अरे नाश्ता नाही करायचा का तुला? चल नाश्ता बनवून ठेवला आहे. आणि ती श्यामसोबत पुढे जाऊ लागली. मेघा मात्र तिथेच उभी होती. तिच्या मनात आले की घरात चोर वगैरे तर नाही आले, कारण तिने जो आवाज ऐकला होता त्यावर तिचा पूर्ण विश्वास होता. म्हणून पुन्हा एकदा तिने हळुवार आवाजात हाक मारली. ह्या वेळेस ती घाबरली, कारण तिला पुन्हा तोच आवाज आला, हा बोल, काय झालं? मेघा धावत धावत गेली आणि तिच्या आईला बिलगली आणि ती तिला सांगू लागली, मी तुला सांगत होते ना की घरामध्ये कोणीतरी आहे. तुम्ही दोघे पुढे आल्यावरती मी पुन्हा हाक मारली होती आणि मला पुन्हा तोच आवाज आला. हवं तर तू एकदा हाक मारून बघ, कळेल तुला की मी खोटं बोलते की नाही. कितीही केले तरी मेघा ही छोटी मुलगीच होती, त्यामुळे तिची समजूत घालण्यासाठी तिच्या आईने हाक मारली, श्याम. तर तिला धक्काच बसला. तिलाही तोच आवाज ऐकू आला, हा बोल, काय झालं? तिलाही आवाज ऐकू आला हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते. तिचा चेहरा पाहून मेघाने तिला विचारले, आला ना तुलाही आवाज? तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता तिने लगेच श्यामला कडीवरती घेऊन आणि मेघाचा हात पकडून घराच्या बाहेर आली. ते नवीन असल्याने त्यांची कोणासोबत ओळखसुद्धा झाली नव्हती आणि त्या बंगल्यात वाईट शक्तीच्या भीतीमुळे त्या बंगल्यातही कोणी जायला मागत नव्हते. त्यामुळे ते संध्याकाळपर्यंत बंगल्याच्या बाहेरच बसून तिच्या नवऱ्याची येण्याची वाट पाहत होती. संध्याकाळी झावळे पडताना मयंक घरी आला तर त्याने पाहिले त्याची बायको आणि 2 मुले बंगल्याच्या बाहेरच असणाऱ्या एका बाकावरती बसले होते. तो त्यांच्या जवळ गेला आणि काय झालं असं इतक्या उशिरी बाहेर का बसलात तुम्ही असे त्यांस विचारू लागला. तर त्याच्या बायकोने त्याला सांगितले, जसे आजूबाजूचे लोक म्हणत होते तसेच हा बंगला भुताळलेला आहे. इतके म्हणून तिने मयंकला संपूर्ण घटना सांगितली. त्यावर मयंकला वाटले की मागच्या आठवड्यात बंगल्याच्या कामामुळे ती थकली असेल, त्यामुळे तिला भात झाला असेल, नाहीतर कोणी आजूबाजूच्या लोकांनी घाबरवण्यासाठी त्यांना असे काहीतरी केले असेल, कारण की आजूबाजूचे लोक सुरुवातीपासूनच त्या बंगल्यास घेण्यास मनाई करत होते. मयंक त्यांची समजूत घालत म्हणाला, काही नाही होणार, आता मी आलोय ना, चला आपण आत जाऊन पाहूया नेमकं काय आहे ते. त्यावर त्याने सर्वांना घेऊन तो आत गेला. आत आल्यावरती त्यांनी एक हाक मारली, श्याम. तर त्याच्याही कानावरती तोच आवाज आला, हा बोल. मयंकच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून त्याच्या बायकोलाही कळाले की मयंकलाही तोच आवाज ऐकू आला आहे, कारण की तो आवाज फक्त त्यालाच ऐकू जात होता जो कोणी हाक मारत होता. मयंकने श्यामच्या खेळण्याची बॅट घेऊन तो बाल्कनीत गेला आणि कोण आहे, कोण आहे असे ओरडत बाल्कनीत फेऱ्या मारत कोणी आहे का ते पाहू लागला.
परंतु त्याला कोणीच दिसेना. तो पुन्हा त्याच्या बायकोकडे आला आणि म्हणाला, कोणीच तर नाही आहे. त्यावर मयंकची बायको त्याला म्हणाली, तुम्ही वेड्यावानी करू नका. तुम्हालाही माहीत आहे आवाज घरामधून येतोय आणि तुम्ही बाहेर कोणाकडे जातात पाहायला. तुम्ही एकदा परत आवाज देऊन पहा. त्यावर मयंकने स्वतःच्या विश्वासासाठी पुन्हा आवाज दिला तर त्याला पुन्हा तोच आवाज आला, हा बोल. मयंकला आता मात्र त्याच्या बायकोच्या बोलण्यावरती विश्वास बसला होता. पण आता नेमकी पुढे करायचं काय याचा विचार सर्वजण करत होते. इतक्यात मयंक त्यांना म्हणाला, आपण जर आवाज दिला तरच तो आवाज आपल्याला ऐकू येतोय, नाहीतर तसा तो आवाज आपल्याला ऐकू येत नाही. म्हणून ते काही वेळ शांत राहिले तर त्यांना कुठल्याही प्रकारचा आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे तसाच त्यांनी त्या 2 मुलांना तसेच झोपवले आणि तशीच त्यांनी ती रात्र अख्खी जागून काढली. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्याच पंडिताला बोलवले ज्यांनी घराची शांती केली होती. ते पंडित आल्यानंतर त्यांनी त्यांच्या हातामध्ये एक लिंबू घेतला आणि घराच्या मधोमध जाऊन एक मंत्र बडबडू लागले आणि डोळे उघडून त्यांनी त्या लिंबास पाहिले तर त्या लिंबाचा संपूर्ण रंग काळा झाला होता. हे पाहून त्यांना समजले की घरात नक्कीच कोणत्या ना कोणत्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे. त्यांनी तसं मयंक आणि त्यांच्या बायकोला सांगितलं. त्यावर मयंक त्या पंडितांना म्हणाला, हो ते तर आम्हालाही माहीत आहे, पण आता पुढे काय करायचे असे मयंकने त्यांस विचारले. त्यावर ते पंडित म्हणाले, हे माझ्या क्षेत्रात नाही, आम्ही फक्त पूजापाठ आणि होम हवन करून शांतीचे काम करतो. परंतु अशा वाईट शक्तींशी लढण्याची शक्ती ही दुसऱ्या तांत्रिकांकडे असते. मी अशा एका तांत्रिकाला ओळखतो जो तुमच्या ह्या गोष्टीसाठी मदत करून तुमचे समाधान करू शकेल. त्यावर त्यांनी एका तांत्रिकाला बोलवले. त्याला पाहून मयंकच्या मनात शंका आली, कारण तो अगदी साधारण वेशभूषेत होता. त्याच्याकडे पाहून असे कोणालाच वाटत नव्हते की तो तंत्रमंत्राच्या क्षेत्रात असेल. त्यावर मयंकने लगेच त्या पंडिताला विचारले, हा खरोखर आपली मदत करू शकेल का? याला खरोखर काही येतेच का असाच ढोंगी बाबा आणलाय तुम्ही? त्यावर ते पंडित शांतपणे बोलू लागले, हा माणूस जितका साधारण दिसतो तितका तो नाही आहे, कारण त्याचे ज्ञान त्यांनी संपूर्ण वेद पुराणातून घेतले आहे आणि माझ्या जितके ओळखीचे आहेत त्यांचा हा गुरु आहे. असं म्हणा, हा माझाही गुरु आहे. तांत्रिक म्हटले तर सर्वच तांत्रिक वाईट नसतात. काही खास लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी या क्षेत्रात असतात, तर काही याच्या उलटं कृत्य करून लोभासाठी वाईट कामे करतात. हा जो तांत्रिक होता तो लोकांच्या समस्या सोडवण्याचा आणि त्याच्या बदल्यात तो कोणतेही पैसे किंवा इतर काहीच घेत नव्हता. त्या तांत्रिकाने मयंकला काही सामग्री आणण्यास सांगितली आणि संध्याकाळी तो येईल असे सांगून तेथून निघून गेला. संध्याकाळ झाली आणि सुमारे 6:30 वाजता तो तांत्रिक आला आणि त्याने त्याच्यासोबत 2 चेलेही आणले होते. त्या तांत्रिकाने घराच्या अगदी मधोमध एक मोठे रिंगण केले आणि काही मंत्रजाप सुरू केला. थोड्याच वेळात त्याने एका चेल्यास त्या रिंगणात बसण्याचा इशारा केला. गुरुचा आदेश पाहून चेल्याने लगेच त्या रिंगणात जाऊन बसला. ते रिंगण म्हणजे एक प्रकारचे सुरक्षा कवच होते. त्या योग तांत्रिकाने हात जोडले आणि सर्वांना ऐकू जाईल असे बोलू लागला, तुम्ही कोण आहात? मला तुमच्याशी बोलायचे आहे आणि तुमच्याविषयी काही जाणून घ्यायचे आहे. ह्या रिंगणामध्ये मी माझ्या सहकार्यास बसवले आहे, त्याच्या माध्यमातून कृपा करून तुम्ही माझ्याशी संवाद साधा. इतके बोलून त्या योग तांत्रिकाने मंत्रजाप करण्यास सुरुवात केली. 2.5 तास निघून गेले होते, परंतु अजूनही काहीच झाले नव्हते. त्यावर त्या तांत्रिकाने पुन्हा एकदा कपाळावरती हळदी आणि कुंकवाची 4 बोटे लावून डोळे बंद केले आणि पुन्हा मंत्रजाप करण्यास सुरुवात केली. ह्या वेळेस मात्र अगदी थोड्याच वेळात त्या सुरक्षा रिंगणात बसलेल्या व्यक्तीच्या शरीरात जोरजोरात हालचाल होऊ लागली आणि त्याच्या शरीरात कोणीतरी प्रेतात्मा आल्याचं तेथील सर्वांना कळाले. तो तांत्रिक नेमकं काय करणार आहे हे बघण्यासाठी तेथील आजूबाजूचे सर्वजण आले होते. त्यांनाही या बंगल्यामागचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. जसं त्या योग तांत्रिकाला कळाले की त्याच्या चेल्याच्या शरीरात कोणीतरी प्रवेश केला आहे, तसंच त्याने वेळ न घालवता विचारण्यास सुरुवात केली, कोण आहेस तू? नाव काय आहे तुझं? त्यावर तो चेला बोलू लागला, श्याम.
इतके बोलून ते आजूबाजूस घाबरून पाहू लागला. जणू काही आजूबाजूस कोणीतरी आहे आणि तो त्याला घाबरत असावा. तो योगतांत्रिक त्याला पुढे काही प्रश्न विचारणार. इतक्यात तो बोलला, मी जातो आता. आणि रिंगणात बसलेला त्याचा चेला धडकन जमिनीवरती कोसळला. त्याला तेथील बाजूच्या माणसाने रिंगणातून बाहेर काढले आणि शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करू लागले. आता त्या तांत्रिकाने त्याच्या दुसऱ्या चेल्यास इशारा केला आणि त्याला त्या रिंगणात बसवले आणि पुन्हा त्याने तो मंत्रजाप चालू केला. थोड्याच वेळाने पुन्हा एक आत्मा त्या दुसऱ्या चेल्याच्या शरीरामध्ये आला. त्यावर तांत्रिकाने त्याला पुन्हा विचारले, कोण आहेस तू? त्यावरती तो पुन्हा म्हणाला, श्याम. आणि तो पहिल्यावानीच इकडे तिकडे घाबरून पाहू लागला. त्यावर तांत्रिकाने त्याला असे पाहून लगेच विचारले, तुझ्याशिवाय इथे कोणी दुसरं पण आहे का? त्यावर त्याने मान हलवली आणि होकार दिला. तर त्या तांत्रिकाने त्याला विचारले, कोण आहे दुसरं? तर तो म्हणाला, नाव नाही सांगणार मी. आणि तो पुन्हा निघून गेला. आता तांत्रिक विचार करू लागला की नेमके काय करावे. खरं तर त्यांना त्या मेलेल्या तांत्रिकाच्या आत्म्यास बोलवायचे होते, कारण की हे रहस्य तोच उलगडू शकत होता. परंतु दरवेळेस हा श्याम नावाचा दुसऱ्याच आत्मा येत होता. त्या योग तांत्रिकाने त्या दोन चेल्यांसोबत काही चर्चा केली आणि पुन्हा त्यांनी मंत्रजाप सुरू केली. ह्या वेळेस त्यांनी पहिल्या रिंगणासमोर अजून एक रिंगण तयार केले आणि त्या दोन्ही चेल्यांना एक सोबतच त्या रिंगणात बसवले. तांत्रिकाने पुन्हा मंत्रजाप सुरू केला. थोड्याच वेळात पहिल्या चेल्याच्या अंगामध्ये हालचाल होण्यास सुरुवात झाली. तर त्यांना कळाले की तो श्याम होता. त्यामुळे मंत्र उच्चारण चालूच राहिला आणि थोड्याच वेळात त्या दुसऱ्या चेल्याच्या शरीरात सळकाप होण्यास सुरुवात झाली. त्याचे डोळे अचानक लालबुंद झाले. परंतु दुसऱ्या चेल्याच्या शरीराचे जे हाल होत होते ते खूप भयानक होते. याचाच अर्थ की त्या दुसऱ्या चेल्याच्या शरीरात त्या तांत्रिकाची आत्मा आलेली असावी, कारण की त्या दुसऱ्या चेल्याच्या शरीरामध्ये खूप यातना होत होत्या आणि ते त्या समोर बसलेल्या तांत्रिकास कळत होते. तो त्या आत्म्यास काही विचारणार इतक्यात त्याने हात पुढे केला आणि बोलू लागला, मला एक लिंबू दे. त्यावेळेस त्या योग तांत्रिकाने त्यास लिंबू देण्यास मनाई केली, कारण त्याच्या चेल्याच्या शरीरात जी आत्मा होती ती एका तांत्रिकाची होती आणि तो लिंबू घेऊन काय करेल काय नाही हे काही सांगता येत नाही. म्हणून त्याने समोरील तांत्रिकास लिंबू देण्यास मनाई केली. त्यावर त्या तांत्रिकाची आत्मा पुन्हा बोलू लागली, मूर्खा, दे म्हणतोय ना लिंबू. माझ्या शक्तीच्या प्रभावामुळे तुझ्या या चेल्याच्या शरीराची अशी अवस्था झाली. अजून मी 2 मिनटं जरी याच्या शरीरात राहिलो तरी याचा खेळ लगेच संपून जाईल. म्हणून मागतोय मी लिंबू तुझ्याकडे. मी याच्या यातना थोड्याशा कमी करू शकतो. दे मला लिंबू. त्यावर योग तांत्रिकाने त्यास एक लिंबू देऊन टाकला. जसा त्याच्या हातात लिंबू आला तसाच त्याने दाताने काढा चावला आणि त्याचा रस काहीतरी मंत्र म्हणत त्या हवनाच्या अग्नीमध्ये पिळला. जसा रस त्या हवनामध्ये पडला तसेच त्या चेल्याच्या अंगाचा जो चळकाप होता तो खूप प्रमाणात कमी झाला आणि तो स्थिर झाला. त्यावर त्या तांत्रिकाने त्यास विचारले, कोण आहेस तू? तर तो बोलू लागला, महादू तांत्रिक म्हणतात मला. त्या समोरील तांत्रिकास कळाले होते की जे त्या तांत्रिकाच्या आत्म्याला बोलवत होते ती हीच आत्मा होती. तो योग तांत्रिक त्याच्या जागेवरती उठून त्या तांत्रिकाच्या आत्म्याच्या समोर जाऊन झोपून नमस्कार केला आणि त्यास म्हणाला, ह्या क्षेत्रात तुम्ही माझ्या गुरुप्रमाणेच आहेत. आणि तो पुन्हा त्याच्या जागेवरती जाऊन बसला. त्या योग तांत्रिकाने त्या तांत्रिकाच्या आत्म्यास विचारण्यास सुरुवात केली, येथील स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की तुम्ही इथे या घरामध्ये बळी देत होते, परंतु मला ह्या गोष्टीवरती विश्वास बसत नाही. त्यामुळे कृपा करून तुम्ही आमच्यासमोर जे सत्य आहे ते आणावा आणि येथील लोकांनाही ते सत्य जाणवावा. तर कृपा करून आम्हाला सांगा की नेमकं काय कारण होतं. त्यावर त्या तांत्रिकाच्या आत्म्याने समोरील असलेल्या चेलेच्या शरीरात जो की श्यामचा आत्मा आला होता त्याच्याकडे पाहत रागाने म्हणाला, सांग रे, काय झालं होतं त्या रात्री. श्यामची आत्मा घाबरली आणि त्याने पुढे बोलण्यास सुरुवात केली, माझं नाव श्याम आहे. 4 वर्षांपूर्वी मी ह्याच गावात राहत होतो.
ह्याच गावातील वैशाली नावाच्या पोरीसोबत माझं प्रेम प्रकरण होतं. आम्ही दोघे 3 वर्षांपासून एकमेकांसोबत राहत होतो. परंतु तिच्या घरच्यांना हे मान्य नव्हते. त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसरीकडे करण्याचे ठरवले. मी वैशालीशिवाय राहू शकत नव्हतो. त्यामुळे मी तिला भेटण्यासाठी गावाच्या बाजूस असणाऱ्या तलावाजवळ बोलवले. त्यावर वैशालीने मला आणि तिच्या घरच्यांमध्ये तिच्या घरच्यांना निवडले आणि मला म्हणाली विसरून जा, आणि ती निघून गेली. त्या दिवशी मी त्या तलावाच्या काठी दिवसभर रडत बसलो होतो. माझे आई वडील मला लहानपणी सोडून गेले होते. त्यामुळे माझ्या आयुष्यात फक्त वैशालीच अशी व्यक्ती होती की जिच्यासाठी मी जगत होतो. परंतु आता तीही मला सोडून निघून गेली. आता माझ्या जीवनात काहीच नव्हते. त्यामुळे मी संध्याकाळी त्या तळ्यात उडी मारून आत्महत्या केली. पण माझ्या आत्म्याला मुक्ती मिळाली नाही आणि मी त्या तलावातच भटकत राहिलो. मला एके दिवशी वैशाली त्या तळ्याच्या रस्त्याने जाताना दिसली. मग मी तिच्या शरीरात प्रवेश केला आणि तिच्या शरीरामध्येच राहू लागलो. तिच्या घरच्यांना जसे हे माहीत झाले तसे त्यांनी तिच्या होणाऱ्या नवऱ्याला हे सगळे सांगितले. पण त्याला वैशाली आवडली होती आणि त्यामुळे तिचा होणारा नवरा ह्या महादू तांत्रिकाकडे आला. त्यांनी मला त्यांच्या शक्तीने इथे बोलावून घेतले. आता त्या दुसऱ्या चेल्याच्या शरीरात असणारी महादू तांत्रिकाची आत्मा बोलू लागली. ज्यावेळेस वैशालीचा होणारा नवरा माझ्याकडे आला त्यावेळेस मीही त्याला असे सुरक्षा रिंगण करून माझ्यासमोर बसवले आणि ह्या श्यामच्या आत्म्याशी संवाद साधण्यासाठी मी त्याला त्याच्या शरीरामध्ये बोलवले. हे सगळं करण्याआधीच मी त्याला सांगितलं होतं की काहीही झाले तरी ह्या रिंगणाच्या बाहेर यायचं नाही. जर असे झाले तर तुझ्या शरीरावरती पूर्ण त्याचा ताबा होईल. परंतु त्याने त्याच्या शरीर आणि मनावरती ताबा ठेवला नाही आणि तो रिंगणातून बाहेर आला. आणि तसेच ह्या श्यामच्या आत्म्याने जेव्हा तो रिंगणातून बाहेर पडला, मी तिथे लिंबू कापण्यासाठी जी सुरी ठेवली होती त्या सुरीने घेऊन याच्या अंगावरती वार केला. मी हवनाच्या समोर बसलो होतो. परंतु मी उठून त्याच्यापर्यंत जाईपर्यंतच त्याने तो चाकू घेऊन त्याच्या गळ्याच्या आरपार केला होता. मी जेव्हा वैशालीच्या होण्याच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी गेलो होतो त्याच वेळेस माझ्या दारामध्ये एक गावकरी माझ्याकडे मदत मागण्यासाठी आला होता. परंतु त्याने मला वैशालीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या बाजूस पाहिले आणि त्याने गावामध्ये जाऊन सांगितले की मी त्याची बळी देत आहे. त्यामुळे सर्व गावकरी येऊन माझी मारहाण करू लागले. मी त्यांना सर्व सांगू इच्छित होतो, परंतु माझे बोलणे ऐकायची एकाचीही मनस्थिती नव्हती. थोड्या वेळानंतर गावकरी मला तसेच सोडून गेले. त्यांनी वैशालीच्या नवऱ्याचा अंतिम संस्कार केला. मी तोपर्यंत संपूर्ण मेलो नव्हतो. माझ्या शरीरामध्ये थोडासा जीव बाकी होता. त्यामुळे मी माझ्या मंत्राच्या शक्तीने श्यामच्या आत्म्याला या बंगल्यामध्येच कैद करून ठेवले. कारण जर तो बाहेर गेला असता तर तो त्याच्यासोबत त्या वैशालीलाही घेऊन गेला असता. आणि थोड्या वेळाने मी माझ्या मंत्रतंत्राच्या शक्तीने माझे प्राण त्यागले. आता तेथील उपस्थित गावकऱ्यांना त्या तांत्रिकाबद्दल खूपच वाईट वाटत होते. परंतु आता पुढे काय करायचे याचाच विचार सर्वजण करत होते. तितक्यात एक गावकरी म्हणाला, पण वैशाली तर 3 वर्षांपूर्वीच मरण पावली. हे ऐकून महादू तांत्रिकाची आत्मा म्हणाली, झाले तर मग मला आता इथून जायला काहीच हरकत नाही. आणि आता माझ्यावर असलेला खुनाचा आळही उडाला आहे. इतके बोलून तो समोरील तांत्रिकाच म्हणाला, तू माझ्यावरचा खुनाचा आळ उडवला आहे. मी माझ्या सर्व शक्ती आणि सिद्धी तुला सोपवून जातो. त्याने तू लोकांचे भले कर. इतके म्हणून त्या महादू तांत्रिकाच्या आत्म्याने समोरील युवक तांत्रिकाचा हात हातात घेतला आणि मंत्र उच्चारण सुरू केले. त्या युवक तांत्रिकाच्या शरीरामध्ये त्याला एक वेगळीच ऊर्जा जाणवू लागली आणि थोड्याच वेळात त्या चेल्याच्या शरीरातून महादू तांत्रिक निघून गेला. आता त्या युवक तांत्रिकाने श्यामच्या आत्म्यास विचारले की तुला काय हवे आहे ज्याने तो इथून निघून जाशील. त्यावर श्यामची आत्मा बोलू लागली, मला ह्या गावकऱ्यांकडून एक वचन हवे आहे की माझ्यासारखा कोणी युवक तरुण प्रेम प्रकरणामध्ये मरण पावला नाही पाहिजे. गावकऱ्यांनी त्याचे म्हणणे मान्य केले. त्यानंतर त्या युवक तांत्रिकाने मंत्रजप करून श्यामच्या आत्म्यासही मुक्ती दिली.
मयंक आणि त्यांचे कुटुंब आता त्याच बंगल्यामध्ये राहत आहे. आता त्यांना त्या बंगल्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संकट जाणवत नाही. ही भयकथा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या सत्य घटनावर आधारित भयकथा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. नमस्कार मित्रांनो, मी राहुल भालेराव आमच्या सर्व सबस्क्रायबरचे मनपूर्वक आभार मानतो. आमच्या चॅनलवरती आता 100 सबस्क्राईब पूर्ण झाले आहेत आणि मला आशा आहे अशाच प्रकारे तुम्ही माझ्या चॅनलला सपोर्ट करणार. आणि नवीन व्ह्यूअरसाठी एक छोटीशी विनंती आहे. व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत आणि खूप वेळ जातो, त्यामुळे व्हिडिओ पाहून जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. लवकरच भेटू आपण अशाच एका सत्य घटनावरती आधारित एका भयकथेमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.